रामराम शेतकरी मित्रांनो, तर आज आपण माहिती पाहणार आहोत कापसाच्या खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध असणाऱ्या बीटी कॉटन ह्या व्हरायटीबद्दल। बीटी कॉटन ही एक ट्रान्सजेनिक या जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजेच जनुकीय सुधार केलेली व्हरायटी आहे। या व्हरायटीची निर्मिती ही मुख्यत्वे करून कापसात येणाऱ्या बोंडअळी विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी केली होती। तर आता आपण जाणून घेऊयात की ती कशा पद्धतीने विकसित केली होती। तर मित्रांनो, मातीत आढळणारा बॅसिलस थुरिंजिएन्सिस ह्या बॅक्टेरियात क्रायजिन्स असतात, जे की एक विषारी प्रोटीन बनवतात, ज्याला आपण बीटी टॉक्झिन म्हणतो, जे की एक एंडोटॉक्झिन आहे। एंडोटॉक्झिन हे डायरेक्टली पचनसंस्थेवर ॲक्ट करते। बॅसिलस थुरिंजिएन्सिस मधला हा जीन काढून कापसात टाकण्यात आला। त्यामुळे काय झाले, बोंडअळी जेव्हा कापसाच्या बोंडाला खाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते बीटी टॉक्झिन तिच्या पोटात जाऊन तिची पचनसंस्था बिघडून तिला मारून टाकेल। तर अशा पद्धतीने ही व्हरायटी डेव्हलप करण्यात आली। आणि मित्रांनो, ही व्हरायटी सर्वात प्रथम अमेरिकेच्या मॉन्सेंटो ह्या कंपनीने विकसित केली, जी की सध्या बायर ह्या कंपनीचाच एक भाग आहे। आणि ही व्हरायटी भारतात 2002 पासून कमर्शियलाइज करण्यात आली। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।